नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नवी मुंबईत रिपब्लिकन सेनेची मंथन बैठक. एकनिष्ठ आणि काम करणाऱ्यांनाच पद. ॲडव्होकेट अमन आंबेडकरांचा इशारा. 30 जूनच्या उपवर्गीकरण विरोधी मोर्चासाठी घरोघरी प्रचाराचे आदेश. अनेकांचा जाहीर पक्षप्रवेश. रिपब्लिकन सेनेच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी आणि आगामी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज तुर्भे येथे एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. महाराष्ट्राचे युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या आदेशाने तुर्भे नाका येथील सिटी फूड हॉटेलमध्ये नवी मुंबईतील प्रमुख एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वतः ॲडव्होकेट अमन आंबेडकर उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर शब्दात सुनावले. यापुढे जो पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करेल त्यांनाच नवीन कमिटीमध्ये पद मिळेल. फक्त पद घेऊन कुठल्याही प्रकारचे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्याला यापुढे कुठल्याही प्रकारचे पद देण्यात येणार नाही, असं त्यांनी आपल्या भाषणात निक्षून सांगितले. बैठकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो 30 जून रोजी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पुकारलेला उपवर्गीकरणाच्या विरोधातील मोर्चा. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. नवी मुंबईतील जास्तीत जास्त जनता या मोर्चामध्ये कशी सामील होईल याविषयी तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी. प्रत्येकाने आपापल्या वॉर्डमध्ये घरोघरी जाऊन या मोर्चाविषयी प्रचार व प्रसार करावा, जेणेकरून सर्व लोकांना या मोर्चाविषयी माहिती मिळेल व प्रचंड संख्येने लोक मोर्चामध्ये सामील होतील, असं आवाहन त्यांनी केलं. आनंदराज आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांचा पक्षप्रवेश. या बैठकीचे फलित म्हणून आनंदराज आंबेडकर व ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून नवी मुंबईतील बऱ्याच महिला व तरुणांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे नवी मुंबईत पक्षाची ताकद वाढली असून 30 जूनच्या मोर्चासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. यावेळी बैठकीला वीरेंद्र लागडे सह जिल्हाधिकारी यांची उपस्थिती होती. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक. कुठल्या आंबेडकरी चळवळीच्या पक्षाचा विषय नाही, हा आपल्या अख्ख्या सर्व जातींचा विषय. ज्या जाती SC समाजामध्ये SC ह्याच्यामध्ये येतात त्या सर्वांसाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.